हॅलो गाईज, मी तुमची लाडकी स्वर राजपूत आणि आज मी चाललेली आहे एका शूटसाठी जे आहे वटसावित्रीचं शूट. तर आता मी तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप काय काय होतं. सो चला मग. हां, तर आज काय बनवलंय मम्माने जेवायला? काहीतरी काय पण समझ नहीं आला. अभी ये देख के समझ में आ रहा क्या? हाँ. क्या है इसमें? इडली. इसमें ये ओपन कर. ये मस्त पैकी खोबरे की चटनी. ओके. और इधर है सांबर. तर कसं आहे? यम्मी यम्मी आहे. कसं आहे? एक नंबर का? तर मंडळी जेवायला या. सच्चाई करना. तर मंडळी मी गेलेली होती आपल्या इथलं अननसाचं ज्यूस प्यायला. ते ज्यूस पिल्यानंतर आम्ही गेलो मार्केटमध्ये. अनुराधा कलेक्शन खूप छान आहे नाशिकमध्ये, तिथे गेलो. तिथे आम्ही खूप साऱ्या पद्धतीच्या नथ बघितल्या. मग मला खूप आवडल्यानंतर मी त्या दोघं नथ घेऊन घेतल्या आणि तिथून निघाल्यानंतर आम्ही आलेलो घरी आल्यानंतर मग परत म्हटलं शूटसाठी जायचंय. परत निघालो शूटला. तिचं पार्लर आणि हे असं छानसं आहे तिचं पार्लर. आणि आता आपण मेकअपसाठी शूट करणार आहे. ही आहे पूजा. हाय कर. तर तिचा नंबर मी मेन्शन करणारच आहे खाली. तर आज आमचं स्पेशल पूजा वटसावित्रीची. तर मेकअप कसा होतो, काय होतं, काय काय आम्ही करतो, किती मेहनत असते याच्या मागे पण तुम्हाला दाखवणार आहे. चला. तर मंडळी पार्लरमध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम छानपैकी माझी क्लिन्झिंग वगैरे झाली आणि मग आता मेकअपला सुरुवात होतीये. तर पूजा माळोदे हे जत्रा हॉटेलजवळ तिची मेकअप अकॅडमी आहे. खूप सुंदर शिकवते. मीही तिच्याकडे शिकलेली आहे आणि परत अजून ॲडव्हान्स कोर्सही करणार आहे. तर तुम्हाला पार्लरबद्दल माहिती हवी असेल, आपण असं नाही आहे की पार्लर टाकायचं आहे म्हणून शिकायचं, पण सेल्फ मेकअप कुठे आपलं लग्न कार्य राहिलं आपल्याकडे त्यांचे मेकअप करून द्यायला आणि सेल्फ मेकअप पण शिकता येतो. तर ती सेल्फ मेकअपही शिकवते, प्लस ती अकॅडमी क्लासेसही घेते आणि तिच्याकडे सर्टिफिकेट वगैरे सगळं अवेलेबल आहे. खूप सुंदर आहे. तर तुम्ही नक्की तिला व्हिजिट करू शकतात. मी तिची ID खाली टाकेल, पूजा माळोदे म्हणून. तिचं यूट्यूबलाही चॅनल आहे आणि तिचं खूप सुंदर पार्लर आहे आणि स्वभावही खूप छान आहे. तर मी जेवढे मेकअप करते आत्ताचे ते माझे तिच्याकडे असतात आणि खूप सुंदर ती मेकअप करते. म्हणजे आता माझा हा मेकअप होता वटसावित्री लूकप्रमाणे, तर तिने तसाच बनवलेला होता आणि मला खरंच खूप जेन्युअनली तिचा मेकअप खूप आवडला. सो आता बघा तुम्ही पुढे काय काय होतं. आणि हो, तुम्हाला कोणाला जर टॅटूज काढायचे असतील तर माझे प्रोफेशनल टॅटूजचे क्लास झालेले आहेत आणि मी आता तुम्हाला हळूहळू दाखवणारच आहे. पण मी तरी तुम्हाला इथे आज रिव्हील करून देते. तुम्ही टॅटू काढायला माझ्या घरी येऊ शकतात. लेडीजला खूप प्रॉब्लेम असतो, ते जेंट्सकडे टॅटू नाही काढू शकत. तर नाशिकमध्ये आता मी टॅटू आर्टिस्ट म्हणून आहे. सो मला खूप लहानपणापासून इच्छा होती. मी घरी कायम रांगोळी, मेहंदी ह्या याच्यात मला खूप इंटरेस्ट होता. एक आर्टिस्ट असतो ना, आणि ड्रॉइंग क्लासेसमध्ये मी कायम एक नंबर यायची आणि मला खूप आवड होती की काहीतरी मला ह्या आर्टिस्टमध्येच करायचं आहे. जसं पार्लर म्हणा, टॅटूज म्हणा. तर ह्या दोघं गोष्टी मी माझ्या एमसाठी आता ठेवलेल्या आहे. टॅटू तर मला आता यायला लागलं आणि पार्लर बेसिक सगळं झालेलं आहे. आता फक्त प्रोफेशनल बाकी आहे. टॅटूचं तर प्रोफेशनल होऊन गेलं आहे. तर मला पूजाकडे नक्कीच मी क्लास लावणार आहे. आता टॅटूचं होऊन गेलं आहे तर माझा असा विचार चालू आहे की ह्या महिन्यात आता पूजाकडे जाऊन आणि क्लासेस करावे. तर तुम्हीही या आणि क्लास करू शकतात. असं नाही की पार्लर टाकण्यासाठीच, आपल्या स्वतःसाठी, मम्मीसाठी, सासूसाठी, नंदेसाठी, जेठाणीसाठी आपण मेकअप करून देऊ शकतो. आणि तिचे फीज पण खूप कमी आहेत. तर तुम्ही तिला DM करू शकतात इंस्टाग्रामला. तिचं द पूजा मेकओव्हर म्हणून आहे आणि यूट्यूबला पण पूजा माळोदे मेकओव्हर म्हणून आहे. तुम्ही तिला मेसेज करून पार्लरच्या क्लासेसची किंमत किंवा मग 1 डे सेल्फ मेकअप पण ठेवते ती. तर जास्त मुली असतील तर 1 डे सेल्फ मेकअप पण आपण ठेवू.
मला DM करा. इंस्टाग्रामला स्वरा राजपूत ऑफिशियल आहे माझं अकाउंट, तिथे DM करा की दीदी सेल्फ मेकअपचा एक 1 डेचं सेमिनार घे, तर आपण तेही घेऊ. ओके, तर चला अजून पुढे दाखवते. पार्लर कुठलंही प्रोफेशनल असो त्याच्यात खूप मेहनत आहे. मॉडलिंग करायला जसं मी मॉडलिंग करते, मला पण खूप मेहनत आहे. 3-3, 4-4 तास आपल्याला बसून राहावं लागतं. आणि जो मेकअप आर्टिस्ट असतो त्याची पण खूप मेहनत आहे, त्याला पण खूप मेहनत करावी लागते. म्हणजे कुठलंच काम असं सोपं नाही आहे. आणि लेडीजला तर नाहीच आहे. लेडीजला तर सगळं घरातलं आवरून, नवऱ्याचं मुलांचं आवरून, सगळ्या गोष्टी करून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सो खरंच म्हणतात ना, स्त्रीमध्ये खूप हुन्नरी असते. तर तुम्हाला दिसतेच. कुठल्याही याला असू दे, मग ऑफिसला जाणारी बाई असू दे किंवा घरकाम करणारी असू दे किंवा कुठलेही तिचं प्रोफेशनल असू दे, पण खरंच बाई खरंच खूप मेहनत करते. आणि माणूसही करतोच, पण बाई काहीतरी झटपट करत असते संसारासाठी, मुलांसाठी, तिच्यासाठी. तर असो, तर तुम्हाला माझे व्लॉग आवडतात का नक्की कमेंट करून सांगा. आणि इतक्या दिवसानंतर मी फ्री झाली. जसं तू शांत बस ना विवी. जसं मला मायग्रेन होता, मला खूप त्रास झाला. तेवढा 1.5-2 महिने माझ्यासाठी खूप कठीण होते की कसं असं हे करू. बट मी झाली आहे आता ओके, आणि आता तुमच्या समोर आहे. तर कसा वाटला माझा लुक नक्कीच सांगा मला. ह्या लुकला, वट सावित्री लुकला मी ती नाही म्हणत होती, पण मी सहज घालून बघितलं कसं वाटतं म्हणून. मग मी ज्वेलरी वगैरे वेअर केली आणि आता बांगड्या घालते आहे. कायम असं होतं ना माझ्यासोबत, ज्यावेळेस मी बांगड्या आणते हिरव्या, तर ज्या गोल्डन बांगड्या असतात त्या विसरून जाते. मग त्या माझा हात ऑलरेडी छोटा आणि नाजूक असल्यामुळे मला हा दुसऱ्याच्या बँगल्स येत नाही. आणि आता इथे चालू आहे नथ कुठली घालावी. तर मला बेसिकली कुठलीही नथ छोटी आवडत नाही, मोठीच आवडते. मी मोठी चूज करते कारण माझ्या चेहऱ्याला मोठी नथ खरंच खूप छान वाटते. मग मी आता भरपूर नथच्या व्हरायटीज मला बघायला भेटल्यानंतर मी सोडणार आहे का बरं. मग मी घालून बघितली तर ही थोडी मला छान वाटली. सो ही मी डिसाईड केली आणि आता पुढचं शूट दाखवते. कशी वाटते ना, तुम्ही तुम्हाला दाखवते जवळून. मला तर खूप आवडली. आता बँगल्सचा तर प्रॉब्लेम मला होतोच, आणि ते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. हात छोटा असल्यामुळे गोल्डन कलरचा आहे माझ्याकडे, पण एवढ्या घरामध्ये इतके मेकअपच्या वस्तू आहेत, कुठल्या वस्तू अशा मॅनेजेबल ठेवलेल्या नाही. मी कुठेतरी एक कपाटात असते, एक शोकेशमध्ये असते, एक ड्रॉवरमध्ये असते. सो मला शूट आलं की धांदळ होते. मला समजत नाही की मी वस्तू कुठे ठेवून दिल्या आणि मग चिडचिड होते. सो तिथे मी फक्त ग्रीन बांगड्या घेऊन गेली. मग पूजाने मला तिच्याकडच्या, आणि हो मला एक सांगायचं आहे, पूजाची जेठानी जी आहे ती रेंटल बिझनेस करते. जसं रेंटने ड्रेसेस आहे, 1 पीसेस आहे, जसं नऊवारी साड्या आहे, खूप छान छान ड्रेस तिच्याकडे अवेलेबल आहे. टॉप आहे. तुम्ही तिला रेंटने जर तुम्हाला घ्यायचे असेल तर नऊवारी साड्यांचं कलेक्शन तर अगदी बेस्ट आहे तिच्याकडे. तुम्ही पूजाला विचारून तिचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन तुम्ही त्यांच्याकडनं रेंटने ब्लाऊज, ड्रेस, साड्या घेऊ शकतात. म्हणजे ती पार्लर करते आणि जेठानी रेंटलचं बिझनेस आहे. खरंच खूप छान आहे. मला तर त्यांचं नऊवारी कलेक्शन एवढं आवडलं. आणि आत्ता जी मी नऊवारी साडी घातली आहे ती पण तिच्याकडचीच आहे. गौरी रेंटल कनेक्शन नाव आहे तिच्या पेजचं इंस्टाग्रामला. तर रेड कलरची ही नऊवारी ब्राह्मणी साडी आणि प्लस ब्लाऊज आहे. आणि हो त्यांच्याकडे ज्वेलरी पण अवेलेबल आहे, जसं मराठमोळा. मस्तपैकी मेकअप केलेला आहे पूजाने आणि वड सावित्री निमित्त. तर कसा वाटला मेकअप नक्की कमेंट करा. आता आम्ही फोटोशूटला जातोय. चला. मुझे सब्सक्राइब करना, मम्मी अच्छी बहुत लाइक करना, सब्सक्राइब करना. थँक्यू बेटा. तर हे माझं गोंडस पिल्लू आहे. त्याचं पण इंस्टाग्रामला पेज आहे, नाशिकचा चॉकलेट बॉय. स्वरा राहुल का प्रिन्स म्हणून त्याचं पेज आहे. तुम्ही खूप छान छान व्हिडिओ बनवतो माझा विहान. तर विहानच्या पण व्हिडिओजला लाईक करा, सबस्क्राईब करा.
आणि कसा वाटला माझा वटसावित्री लूक नक्कीच सांगा. माझे व्हिडिओज कसे वाटले नक्कीच सांगा. काही माझ्या एक नंबर काही माझ्याकडनं चुका होत असतील त्याही सांगा. सो असा होता माझा लूक आणि असा होता आजचा दिवस. म्हणजे शूट म्हटलं की पूर्ण दिवस आपला जातो. तर असं असतं शूटच्या मागचं सगळं काही गोष्टी. नमस्कार मैत्रिणींनो, वटसावित्री जवळ येते त्यामुळे सुंदरशी साडी आणि असे भरपूरसे दागिने घालून जाऊ नका, नाहीतर दुसऱ्या बायका म्हणतील पुढच्या जन्मी हिचाच नवरा भेटू दे. म्हणजे झालं बरोबर ना. मध्ये कुठे धर माझा फोन घेऊन जा, फक्त पाडू नको. मला भीती खाली वाचा. इकडे 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 ह्या हॉलामध्ये थोडी पुढे